जोर लावला पाहायला मिळतोय. कशी निवडणूक राहिली? बघा, उबाटा गटाकडे तसे काही उमेदवार पण त्यांना सापडलेले नाही. धरून पकडून त्यांनी उमेदवार उभे केले, जबरदस्तीने उमेदवार उभे केले. आता ते उमेदवारच काही प्रमाणामध्ये माजी आमदाराला आणि उबाटाच्या नेत्यांना शिव्या घालतायत. ही परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. लोकांनी ठरवलंय की आपण विकासाच्या बाजूने उभं राहावं, कुठेही त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही. कारण का ह्यांच्याकडे उबाटाकडे द्यायला काहीच नाही. ते फक्त टीका करू शकतात, वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करू शकतात. त्या पलीकडे उबाटा जो काही गट आहे इकडचा, सिंधुदुर्गाचं जे युनिट आहे ते अतिशय रिकामटेकडे युनिट आहे. त्यांच्याकडे काम राहिलेलं नाही. रोज कुठे ना कुठेतरी तुमच्या माध्यमातून टीका करायची, गावात जाऊन वातावरण गढूळ करायचं, कुठला तरी एक टपोरी गावात पकडायचा, त्याच्या माध्यमातून वातावरण खराब करायचं. त्या पलीकडे ह्या लोकांकडे, उबाटा गटाकडे काही राहिलेलं नाही. आम्ही त्यांची एवढी दखल घेत सुद्धा नाही. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. आम्ही काय देणार आहे ते आम्ही लोकांना सांगतोय. आता पण तुम्ही मनोगत ऐकलं असेल, मी काय देणार आहे एवढंच सांगितलं. मी कोणावरही टीका केलेली नाही. म्हणून त्यांना टीका करत राहू दे. ते जेवढे टीका करतील आम्हाला त्यांचा फायदाच होईल. जिल्हा परिषदेच्या 8 उमेदवार बिन